तर खरोखर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। भरपूर दिवसापासून आर्टिकल येत आहे की आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, पण अद्याप पैसे जमा झालेले नाही। पण आज जे JR आलेला आहे, जे ट्विट आलेला आहे, ऑफिशियल ट्विट आलेला आहे, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून स्वतः माहिती दिलेली आहे। जेव्हा मॅडमांचं ट्विट येतं, ट्विट येण्या अगोदर 1 तासानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होते। तर आता ट्विट व्हायला जवळपास 3 तास झालेले आहेत, तर आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचे हप्ता नाही तर सोबत डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता जमा होत आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, बँकांमध्ये जमा होत आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील पैसे जमा झालेले असतील। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील। तर यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये आलेले आहे। आता सर्व बहिणींच्या खात्यात एकत्र पैसे जमा होतील का? नाही। काही तालुक्यांची नावं आहे, जिल्ह्यांची नावं आहे, तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। आणि यामध्ये जवळपास भरपूर अशा बहिणी ते अपात्र झालेले आहे। KYC मुळे बहिणींची अपात्रेची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणी KYC केल्यानंतर त्यांची एक लिस्ट तयार केली आहे, त्या लिस्टमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल, म्हणजे अपात्र बहिणींची यादी आहे, त्या यादीमध्ये जर नाव असेल त्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही। म्हणजे त्यांना या योजनेपासून काढण्यात आलेला आहे, त्यांना अद्याप 1 रुपये सुद्धा आता जमा होणार नाही। त्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की अशा बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे। आता ते एकदाच आधार कार्ड नंबर तुम्ही दिलेला आहे, आधार कार्डवर सर्व माहिती येतं। तर आधार कार्डवर माहिती आल्यानंतर सर्व डाटा त्यांच्याकडे असतो। तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त गेलं असेल तरी देखील तुमचा लाभ बंद झाला असेल, किंवा तुमच्या म्हणजे गाडी असेल, काय प्रॉपर्टी असेल, शेती असेल, प्लॉट असेल, असं असल्यामुळे तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद होत आहे। आता उत्पन्न जरी 2.5 लाखाच्या वर गेलं असेल तरी सुद्धा लाभ बंद होत आहे। भरपूर बहिणींना अपात्र केलेले आहे। तुम्हाला अपात्र बहिणींची यादी सुद्धा मी दाखवतो। अपात्र बहिणींच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला अजिबात पैसे दिले जाणार नाही। तर आपण आज पाहूया की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहे। लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 11 वाजल्यापासून, म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे। तर आतापर्यंत हे पैसे वाटप कंप्लीट झालेले असतील, तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आले असतील। एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आता मेसेज येत नाही बघा, आता SMS वगैरे येत नाही। SMS ची जर तुम्ही वाट पाहत असाल तर आता मेसेज यायचं बंद झालेलं आहे। तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता, तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर। आणि फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। जमा झालेले आहे नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र पैसे जमा झालेले आहे। तर बघा यामध्ये काय काय माहिती आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना डीबीटीचा बटन दाबून आजपासून याची सुरुवात झालेली आहे। आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये एक निर्णय पार पडलेला आहे की 8000 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे। 8000 कोटी रुपयाची तरतूद म्हणजे एका वेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो वाटप होतो त्यासाठी 4000 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण लाडकी बहीण योजनेसाठी एका महिन्याचा खर्च किती आहे? 4000 कोटी रुपयाचा। तर 8000 कोटी रुपयाचं पैसे वाटप होत आहे, म्हणजे 1 महिन्याचे 4000 आणि 2 महिन्याचे एकूण 8000 रुपये याची तरतूद झालेली आहे। म्हणजे 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा होत आहे, नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा। त्यासाठी ही तरतूद केलेली आहे 8000 कोटी रुपयाची। तर बघा एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना लेखी आदेश दिलेला आहे, आज बँका उघडताच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। त्यामुळे सकाळी 7 ते 8 पर्यंत बँकांनाही लेखी गेलेली आहे। आणि 11 वाजल्यापासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। बहिणी प्रचंड खुश आहे, कारण लाडक्या बहिणी बँकेमध्ये जाऊन पैसे सुद्धा त्यांनी घेतलेला आहे। अवघ्या 1 महिन्याचे नाही तर 2 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। पण आज पहिला दिवस सरकारने काही निवडक विशेष प्राधान्य जिल्ह्यांना दिलेला आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार नाही। तर आज 12 जिल्ह्यांमध्ये आहे, तर काही भागांमध्ये निवडणूक चालू असताना आज 12 बँकांची लिस्ट आलेली आहे। आज पैसे देऊन बहिणींना खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा होत आहे, कारण इलेक्शन वगैरे चालू असताना त्यांनी बहिणींना खुश करण्यासाठी आता 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा केलेले आहे। तर 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा झालेला असेल। बघा जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले असतील। पहिला जिल्हा बघा
जालनामध्ये तुम्ही राहत असाल, जालनामध्ये पैसे जमा होत आहे. त्यानंतर नंदुरबारमध्ये, त्यानंतर पुढचा जिल्हा येतो बघा नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, संभाजीनगर, हिंगोली आणि शेवटचा जिल्हा आहे तो धाराशिव. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल बघा, जालना, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, हिंगोली, संभाजीनगर, बुलढाणा, बीड, पुणे, परभणी, धाराशिव या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे 2 हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील. जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे, पण यासोबत तुमचं खातं या 12 बँकांपैकी असणे गरजेचं आहे. कारण केवायसी झाल्यानंतर बँकांची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींचं खातं या 12 बँकांपैकी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. केवायसी झाल्यानंतर ज्या छोट्या खासगी बँक आहेत त्या बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही, कारण सरकारने त्या बँकांची लिस्ट जाहीर केलेली आहे. या बँकांपैकी खातं असेल त्याच बहिणींना पैसे जमा होतील. तर बँकांची नावं वाचून दाखवतो बघा. सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, पोस्ट पेमेंट बँक, सेंट्रल बँक, त्यानंतर बडोदा बँक, येस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कोटक बँक. बघा या 12 बँकांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा होईल, आणि या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता, कोणत्या तालुक्यात तुम्ही राहता, आणि पैसे तुम्हाला 3000 रुपये जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. 3000 रुपये जमा झाले असतील सांगा, 1500 रुपये जमा झाले असतील तर, आणि ज्यांना 1500 रुपये जमा होत असेल त्यांना 2-3 तासानंतर परत 1500 रुपये त्यांना जमा होणार आहे. काळजी करायची नाही, सर्वांना 3000 रुपये पैसे वाटप होणार आहे. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे, आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत, आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत, आणि तेही खात्यामध्ये जातील. आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे. आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते.